या 5 प्रकारच्या महिलांना रेशन कार्डवर 9,000 रुपये मिळणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा. 5 मिनिटापूर्वी अन्न व नागरी पुरवठा विभागाचा GR आलाय. त्यानुसार आता ज्या महिलांच्या घरात रेशन कार्ड आहे त्या महिलांच्या बँक खात्यात 9,000 रुपये जमा होणार आहेत. तुम्ही पाहू शकता हा GR आलेला आहे. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण स्वतः सुनेत्रा पवार यांनी माहिती दिली. खास महिलांसाठी ही विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे. एक अर्ज तुम्ही ताबडतोब भरायचा आहे, कारण की 1 जूनपासून पैसे सुरू होणार आहेत. त्यामुळे तुमच्याकडे फक्त 2 ते 3 दिवस आहेत. तुम्ही ताबडतोब हा फॉर्म भरून दिला तर तुमचे 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. पण एक मुद्दा इथे लक्षात घ्या की हे जे पैसे आहेत तर ते सर्वांना मिळणार नाहीत. यासाठी 5 महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. त्या नियमात बसणाऱ्या महिलांनाच रेशन कार्डवर पैसे मिळणार आहेत. मग ते नियम नेमके कोणते आणि तुम्ही त्याच्यात कसं पात्र व्हायचं आणि कसा ताबडतोब फॉर्म भरायचा 2 दिवसांत आणि पैसे मिळवायचे, यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आपण बनवला आहे. पहा यासाठी काय काय कागदपत्रे आहेत, कोणते 5 नवे नियम आहेत आणि पैसे जमा होण्यासाठी कोणत्या बँकेत खाते लागते ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. लक्षात घ्या, व्हिडिओ जर तुम्ही हा 2 मिनिटे लक्षपूर्वक पाहिला तर 9,000 रुपये तुम्हाला मिळतील. नाहीतर तुम्ही 1 मिनिट तरी या व्हिडिओला जर मिस केला तर तुमच्या शेजारणीला पैसे मिळतील आणि तुम्हाला मिळणार नाही. पहा, हे 9,000 रुपये दरवर्षी मिळणार आहेत. म्हणजे साधारणपणे हे सरकार अजून 3 वर्ष टिकणार आहे. तर जवळपास प्रत्येक वर्षाचे 9 म्हणजे 3 वर्षांचे 27,000 रुपयांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका. पहा, योजना खरं तर जुनीच आहे, पण बऱ्याचशा महिलांनी गुपचूप लाभ घेतला आणि कोणीच कोणाला सांगितले नाही. पण त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा शेवटची फॉर्म भरायची तारीख दिलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे. त्यामुळेच आपण सविस्तर अर्ज भरण्यापासून तर पैसे खात्यात येईपर्यंत काय प्रक्रिया आहे पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे. आता रेशन कार्ड बाळगणाऱ्या प्रत्येक गरजू व्यक्तीला पैसे मिळणार आहेत. ही संपूर्ण माहिती शांत डोक्याने समजून घ्या. कागदपत्रे कोणती लागतील, सरकारी नियम काय सांगतो आणि फॉर्म भरण्याची खरी पद्धत काय, तसेच हा अर्ज कुठे जमा करायचा हे नीट जाणून घ्या. कोणतीही घाई गडबड करू नका, कारण फॉर्ममध्ये एक छोटी चूक झाली तरी तुमचे पैसे अडकून पडू शकतात. केंद्र सरकारने पिवळे, केशरी किंवा पांढरे कार्ड असणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली होती. तिचे पालन केले नाही तर पैसे मिळणे कठीण होईल. त्यातच आता महाराष्ट्र शासनाचा हा मोठा निर्णय सुनेत्रा पवार यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे तुम्हाला आता तातडीने एक काम पूर्ण करायचे आहे आणि त्यानंतरच या योजनेचा फॉर्म भरायचा आहे. मनापासून ऐका. तुमच्याकडे सध्या रेशन कार्डाचा कोणता प्रकार उपलब्ध आहे? तुम्ही कोणत्या रंगाचे कार्ड वापरता? रेशन कार्डावर तुम्ही धान्य नियमितपणे घेता का? हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. कारण रेशन कार्डाबाबत एक काम तुम्हाला युद्धपातळीवर उरकायचे आहे. हे 9,000 रुपये मिळवण्यासाठी जो फॉर्म भरायचा आहे तो कुठे उपलब्ध होईल आणि 9,000 रुपये तुमच्या हातात कसे पडतील हे मी पुढे सविस्तर सांगणार आहे. यासाठी तुम्हाला महत्त्वाची 5 कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. एक अर्ज तुम्हाला नीट भरून द्यावा लागेल, तरच तुम्ही या मदतीसाठी पात्र ठरू शकणार आहात. राज्यातील 36 जिल्ह्यांतील जी गरीब जनता आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, त्यांनाच ही मदत दिली जाणार आहे. आता पात्रतेचे 5 कडक नियम नीट ऐका. या अटी पूर्ण केल्या तरच या यादीत तुमचे नाव समाविष्ट होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय बंद करू नका. प्रत्येक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अर्जाच्या ठिकाणी थोडी जरी चूक झाली किंवा एखादा पुरावा राहून गेला तरी रेशन कार्डवरचे पैसे जमा होणार नाहीत. अनेक दिवसांपासून या निर्णयाची वाट पाहिली जात होती. सरकारने निवडणुकीच्या काळात हे घोषित केले होते, पण योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांना याचा लाभ घेता आला नाही. कारण अर्ज नेमका कुठे करायचा हे कोणालाच ठाऊक नव्हते. यासाठी पहिली अट काय आहे ते लक्ष देऊन ऐका. पहिली अट म्हणजे तुम्ही रेशन कार्ड धारक असणे सक्तीचे आहे. त्यामध्ये पिवळे आणि केशरी या 2 प्रकारच्या कार्डांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. दुसरी अट देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आता अर्ज कोणता आणि कसा भरायचा, किती कागदपत्रे सोबत जोडायची हे मी शेवटी सांगणार आहे. त्याआधी पात्रता नीट तपासून घ्या. तुम्ही जर या अटींत बसत असाल तर लगेच कमेंट करा. दुसरी अट अशी की तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये. ज्यांची कमाई 2.5-3 लाखांच्या मर्यादेत आहे त्यांनाच हा लाभ दिला जाईल.
अशाच कुटुंबांना या योजनेचा फायदा दिला जाईल. आता 3 लाखांच्या आत म्हणजे 2 लाख किंवा 1 लाख उत्पन्न असेल तरी चालेल, पण त्यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला कदाचित योजनेतून बाद केले जाईल. तिसरा नियम काय आहे तो डोळे उघडून ऐका. उत्पन्नाचा हा निकष तुमच्यासाठी अत्यंत कळीचा आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अर्ज नक्की कोणत्या ऑफिसमध्ये द्यायचा हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. एकदा पात्रता स्पष्ट झाली की आपण लगेच फॉर्म कसा भरायचा त्याकडे वळूया. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला 4 ते 5 कागदपत्रे लागतील. सगळ्यात मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या कामासाठी तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन सेंटरवर चक्रा मारायच्या नाहीत की कॉम्प्युटरसमोर ताटकळत उभं राहायचं नाही. हे संपूर्ण काम अगदी सोप्या पद्धतीने ऑफलाईन होणार आहे. तुम्हाला फक्त 4 ते 5 मुख्य कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडायच्या आहेत आणि फॉर्म भरून थेट सरकारी ऑफिसात जमा करायचा आहे. फॉर्म मंजूर झाला की अवघ्या 2च दिवसांत पैशांची पहिली रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार. पण थांबा, फॉर्म भरण्याआधी या काही कडक अटी नीट डोक्यात फिट करून घ्या, नाहीतर तुमचा अर्ज जागच्या जागी बाद होईल. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असायलाच हवं. पण जर तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला असेल, मग ते पोलीस असो, सैन्यात असो, एसटी महामंडळ किंवा नगरपालिकेत असो, तर तुम्हाला या योजनेचा 1 रुपयाही मिळणार नाही. अगदी घरात कोणी सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन पेन्शन घेत असेल तरीही हा लाभ मिळणार नाही असा स्पष्ट नियम आहे. याशिवाय तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेती नसावी आणि दारात कोणतीही 4 चाकी गाडी म्हणजे कार नसावी. तसेच तुमचं रेशन कार्ड आधार कार्डला लिंक असणं अनिवार्य आहे. नसेल तर लगेच रेशन दुकानात जाऊन KYC करून घ्या. आता लागणारी महत्त्वाची कागदपत्र नोट करून घ्या. यामध्ये तुमचं आधार कार्ड, चालू वर्षाचा अगदी ताजा उत्पन्नाचा दाखला, पॅन कार्ड, शेतीचा 7/12 उतारा आणि बँकेच्या पासबुकची स्पष्ट झेरॉक्स लागेल. बँक पासबुक देताना काळजी घ्या. पतसंस्थेचे खाते न देता SBI, पोस्ट बँक किंवा बँक ऑफ महाराष्ट्रासारख्या नॅशनलाइज बँकेचाच नंबर द्या, ज्याला आधार लिंक असेल. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या शेतकरी पट्ट्यातील जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवू नका. लगेच रेशन दुकानातून फॉर्म आणा, कागदपत्रे जोडा आणि आपला हक्क मिळवा. त्यामुळे फक्त नॅशनलाइज बँकेचीच माहिती द्या. आता मुख्य म्हणजे हे पैसे नक्की कोणत्या जिल्ह्यात वाटले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 14 जिल्हे फायनल झालेत. नीट नावं ऐका: छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ हे सगळे शेतकरी पट्ट्यातील जिल्हे आहेत. येथे अन्न सुरक्षा कायद्यानुसार हा निधी दिला जाणार आहे. हे पैसे फक्त त्या कष्टकऱ्यांसाठी आहेत ज्यांच्या नावे जमीन आणि रेशन कार्ड आहे. मग आता वेळ वाया घालवू नका. लगेच जवळच्या रेशन दुकानात पळा. तिथून अर्ज घ्या आणि त्यावर आधार, पॅन, 7/12, उत्पन्नाचा दाखला आणि रेशन कार्डची झेरॉक्स जोडून फोटोसह जमा करा. KYC बाकी असेल तर ती आधी उरका आणि मगच फॉर्म भरा. पर्यंत तुम्ही या योजनेची आणि सरकारी GRची संपूर्ण माहिती ऐकली आहे. पण बऱ्याचदा असं ऐकलं होतं की आपण व्हिडिओ पाहतो आणि नंतर फॉर्म कसा भरायचा किंवा कुठे जमा करायचं या विचारात वेळ व्हायला घालवतो. हा वेळ वाया न घालवता तुम्ही आत्ताच ताबडतोब कोणती पावले उचलली पाहिजे त्याची एक सोपी आणि सरळ पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. ही पद्धत नीट समजून घ्या, जेणेकरून तुमचे 9,000 रुपये कुठे अडकणार नाहीत. सर्वात आधी तुमच्या घरातील रेशन कार्ड कुठे काढून त्याचा रंग तपासा. जर तुमचे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असेल तर लगेच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा जवळच्या रेशन दुकानात जाऊन तुमचे KYC पूर्ण केले आहे की नाही याची खात्री करून घ्या. कारण KYC पूर्ण नसेल तर सरकारी अनुदानाचे पैसे खात्यात जमा होत नाहीत. यानंतर तुमचे रेशन कार्ड यानंतर तुमच्याकडे बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे एकत्र आहेत का ते पहा. जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर तो काढण्यासाठी आजच अर्ज करा. ही सर्व कागदपत्रे गोळा झाल्यानंतर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात किंवा अधिकृत सरकारी कार्यालयात जाऊन योजनेचा ऑनलाईन फॉर्म मोफत मिळवा. फॉर्म मिळाल्यानंतर त्यावर वैयक्तिक माहिती अत्यंत शांतपणे अचूकपणे भरा. फॉर्मवर नाव लिहिताना तुमचे आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नावाशी तंतोतंत जोडले पाहिजे. याची विशेष काळजी घ्या, कारण स्पेलिंगमध्ये छोटीशी चूक झाली तरी बँक खात्यात जमे पैसे होण्यास अडचण निर्माण होईल. या फॉर्मसोबत तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स जोडताना ती स्पष्ट दिसेल अशी जोडा आणि बँक खाते नॅशनलाइज बँकेचेच असल्याची खात्री करा. ही सर्व कागदपत्रे एकत्र करून एका फाईलमध्ये ठेवा आणि दिलेल्या मुदतीत आज संबंधित सरकारी केंद्रावर जाऊन जमा करा. तिथे फॉर्म जमा केल्यानंतर मिळणारी पावती आणि टोकन नंबर जपून ठेवा, कारण भविष्यात पैशांची स्थिती तपासण्यासाठी त्याचा उपयोग होईल. मित्रांनो, ही योजना खरोखरच गरजू आणि महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि यामुळे अनेकांना मोठा
आर्थिक हातभार लागणार आहे. तुमच्याकडे सध्या कोणत्या रेशन कार्ड आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे मला समजेल की ही माहिती महाराष्ट्रातील कोणत्या भागापर्यंत पोहोचली आहे. जर तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येत असेल तर ती समस्या देखील कमेंट बॉक्समध्ये मांडा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे उत्तर देऊ शकेल. हा व्हिडिओ तुमच्या परिचयातील सर्व गरजू महिलांपर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत आत्ता शेअर करा, जेणेकरून कोणाचे नुकसान होणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.